श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, सुपारीमध्ये श्री गणेशाचा वास असतो. सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न समारंभ, होम हवन असू द्या, गणपतीचे स्वरूप म्हणून सुपारीला ठेवली जाते आणि त्या सुपारीचे पूजन केले जाते. ही सुपारी खाण्याची सुपारी नसते, ही सुपारी पूजनाची सुपारी असते, जी आपल्याला पूजेच्या सामग्रीच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. आज मी तुम्हाला एका सुपारीचा असा उपाय सांगणार आहे, जे तुमचे नशीब बदलवू शकेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेल. तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये फक्त 7 दिवसापर्यंत करायचा आहे. 7 दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आता तुम्हाला या उपायासाठी एक नवीन कोरी सुपारी लागेल. वापरलेली सुपारी पुन्हा वापरू नये. सुपारीचा दूध अभिषेक करावा, त्यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावा आणि सुपारीचा वापर करावा. हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. गुरुवारी दूध अभिषेक करायचा आहे आणि ती सुपारी देवघरामध्ये कोणत्याही बाजूला ठेवायची आहे. त्यानंतर 7 दिवस सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू, अगरबत्ती, दिवा लावून ओवाळायचे आहे. 7 दिवस ही प्रक्रिया आवश्यक करावी. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी ती सुपारी देवघरातून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवायची आहे. नंतर तिला कधीही हात लावू नये. हा उपाय अत्यंत चमत्कारी आहे. या उपायाने तुमची इच्छा नक्की पूर्ण होऊ शकते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.